आज आपण आशिषचं भांडं फोडणार आहे. बट आज आशिषला एक्सपोज करतोय, आशिषच्या सगळ्या सेटिंग मोडून जाणार आहे. आशिषची ना एक प्रेम कथा पण आहे, प्रेम कथेची राणी ना त्याला एक्सपोज केलं भाई. सॉरी यार भाई. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाइस आजचा व्लॉग आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. लास्ट टाइम आपण एक चॅलेंज ठेवलं होतं आपल्या ऑडियन्ससाठी की एका व्लॉग खाली आपल्या 500 कमेंट करायच्या होत्या. त्याच्यानंतर मी आशिषचं भांडं फोडणार होतो. खूप जणांनी मला मेसेज केले की आशिषचं भांडं फोड. सो गाइस फायनली आज आपण आशिषचं भांडं फोडणार आहे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही 731 कमेंट झालेले आहे. आपण 500 बोललो होतो, 230 कमेंट तर एक्स्ट्रा झालेले आहे. सो गाइस फायनली आज आपण आशिषचं भांडं फोडणार आहे. भाई किती एक्साइटेड आहे. एक आणखी व्हिडिओ करायचा का 1000 कमेंट्स? नहीं अभी ये नहीं कर सकते, तेरा भांडा ही फोडना पडेगा. फोडून ना, मग काही नाहीच आहे, मी ओपन बुक आहे, मी सांगून देईल काय. सगळं एक्सपोज करू का मी तुला? नाही आता पुढे ठेवायला, त्याला दोन्ही पण हात पुढे ठेवावं लागणार आहे. श्वेता तू किती एक्साइटेड आहे? खूप जास्त. श्वेता सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे. आरोही तू? मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. 500 कमेंटच्या वरती पण कमेंट झालेलं आहे ना, मग थोडं जास्त भांडं फोडावं लागणार आहे. येस एक्झॅक्टली गाईज. सो आज आपण आशिषचं भांडं फोडणार आहे. तर चला गाईज आपण आशिषचं भांडं फोडायला सुरुवात करूया. तर आशिष भाई काय भांडं फोडायचंय तुझं? काय भांड वगैरे नव्हतं ॲजच. म्हणजे एक आता आशिषची ना एक प्रेम कथा पण आहे आणि त्या प्रेम कथेची जी सगळ्यांची असते, माझी पण. हा ना, मग तुझी पण आहे ना, स्पेशल आहे ना, स्पेशल आहे ना. म्हणजे ऑडियन्सला तर माहित नाही ना तुझी प्रेम कथा. आणि पहिले आमची बॉन्डिंग सांगू देतो गाईज. आम्ही ना खूप चांगले मित्र आहे. आशिष पण क्रिएटर आहे. खूप जण विचारत होते की आशिष दादा व्हिडिओ कुठे टाकतो. आशिषची ना इंस्टाग्रामवरती आयडी आहे बेरोजगार इंजिनियर म्हणून. नक्की त्या आयडीला फॉलो करून घ्या आणि माझ्या पण आयडीला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करून टाका. कारण एवढं मोठं भांडं फोडतोय आणि पहिल्यांदा कोणत्या तरी मित्राला मी डायरेक्ट एक्सपोज करतोय. मला पण असं वेगळंच वाटतंय भाई. मी कोणत्या मित्राबद्दल डायरेक्ट एक्सपोज नाही केलेलं, बट आज आशिषला एक्सपोज करतोय. आशिषच्या सगळ्या सेटिंग मोडून जाणार आहे. आशिषची प्रेम कथा आहे आणि त्या प्रेम कथेची राणी ना एक हिरोईन आहे गाईज. मी तिचं नाव नाही घेऊ शकत सध्या, बट त्याची एक आहे ना मैत्रीण आहे जी त्याला खूप जास्त आवडती, बट मी तिचं आहे ना नाव घेऊ शकत नाही. बाई तू हे काय करतोय? ये बॉय. मी त्या मुलीचं नाव जरी नाही घेऊ शकलो तरी मला असं वाटतं तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्याच्या प्रेम कथेची राणी कोण आहे. तेरे को मूड हो रहा है क्या? आशिषला ती मुलगी खूप जास्त आवडते आणि तुमचं आहे ना सजेशन पण पाहिजे त्याला ती मुलगी इतकी आवडती की त्या मुलीसोबत त्याला लग्न पण करायचंय मे बी. हा म्हणजे सिरियसली सांग. हा ना काय हा ना करायचं ना, अरे करायचंय म्हणलं. ते आवडते, ती मला करायची आहे इच्छा माझी लग्न. आणि जर म्हणजे नाही झालं त्या मुलीसोबत लग्न तुझं तर दुसऱ्या मुलीसोबत करून नाही मग मला तेच कन्फ्युजन आहे. मग त्या ऑडियन्सला विचारायचं ना. हा तर गाईज त्याला म्हणजे असं विचारायचंय फ्रीली. सो प्रत्येकाच्या कमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट या व्हिडिओ खाली. आशिषचं असं म्हणणं आहे की त्याची एक गर्लफ्रेंड आहे. किती वर्ष झाली तुमच्या रिलेशनला? 3 वर्ष 2-3 वर्ष 3 वर्ष झाले त्याच्या गर्लफ्रेंड सोबत त्याच्या रिलेशनला. आणि आता ते तेव्हापासून आहे ना सोबत आहे. आता त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव पण मी सांगणार आहे. एवढं नव्हतं ठरलं का? बापरे, ये तो धोती खोल रहा है. नाव नाही सांगायला मी पहिलेच नाव नाही सांगेल. हा ठीक आहे, नाव नाही सांगू शकत गाईज ड्यू टू सम रिझन. आता तुम्ही समजून घ्या त्याची गर्लफ्रेंड जी पण आहे. आशिषला आहे ना त्या मुलीसोबत लग्न करायचंय, बट आशिषच्या घरच्यांचा विरोध आहे त्या लग्नाला. भाई म्हणजे रिझन काय? 2 स्टेट्स. श्वेता तू कुठल्या स्टेटची आहे? हैदराबाद, आंध्र प्रदेश. आणि ती तुझी गर्लफ्रेंड कुठली आहे? ती पण तिकडचीच वाटतं मे बी. हा आता आशिषला हा प्रश्न आहे. म्हणजे आशिषला तर मी आता बऱ्यापैकी एक्सपोज केलेलं आहे, अजून थोडं एक्सपोज करतो पुढं. म्हणजे भांडं फोडतो, रडतोय माग. स्टीलचं भांड होतं तरी फोडलं. तुमच्या समोर प्रॉब्लेम ठेवलेला आहे, तर आता सोल्युशन प्रत्येकाने कमेंटमध्ये द्या. आशिषने काय केलं पाहिजे? आशिषच्या मुलीसोबत आहे ना जवळजवळ 3.5 वर्षापासून रिलेशन मध्ये. आतमध्येच येतोय ना. अरे दुखतोय यार, तो दुखतोय. दाब. तर 3.5 वर्षापासून रिलेशनमध्ये आणि त्या मुलीने त्याला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. म्हणजे जेव्हा आशिषने नवीन व्हिडिओ सुरू केले होते तेव्हापासून बिझनेसमध्ये वगैरे आशिष इव्हेंट पण मॅनेज करतो, प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलेला आहे. हा ते आहे केलेलं. आणि आशिषचं तसं बघायला गेलं तर बॅकबोन आहे ती मुलगी. हात सोडणं भाई यार. चांगलं आहे. टॅटू किती कधी काढला टॅटू? डोंगावर पण आहे, दाखवू का तुला? टॅटू बघायचा टाइम आहे का? जेव्हापासून स्ट्रगल चालू केलं त्याच्या लाईफचं व्हिडिओचं तेव्हापासून ती मुलगी त्याच्या सोबत आहे. आणि आता त्या मुलीची पण इच्छा आहे की त्याच्यासोबत लग्न केलं.
तू तिथं कुठे दाबतो आजी? तर त्या मुलीची पण इच्छा आहे की तिने ना आशिष सोबत लग्न केलं पाहिजे, बट आशिषच्या घरच्यांचा विरोध आहे. त्या मुलीचे घरचे काय म्हणताय? ॲग्री आहे तिचं. तिच्या घरचे ऍग्री आवडतो फक्त आपल्या फॅमिलीचा थोडा विरोध आहे. बरोबर. असा विषय. आणि आता आशिषला लग्न पण करायचंय, घरच्यांच्या विरोधात पण नाही जायचंय. तर त्याच्यासमोर प्रश्न आहे की लग्न करायचं तर करायचं कसं. म्हणजे त्याचं एक म्हणणं आहे की जर तिच्यासोबत लग्न नाही झालं तर मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून टाकेल. बरोबर? अरे यार मग विचार करते थोडासा. विचार करायसारखं काय याच्यात. श्वेताला विचारतो. श्वेता, असं वाटतं की लग्न करायलाच पाहिजे, कारण पण घरच्यांच्या विरोधात जाऊन नाही, घरच्यांचा सपोर्ट घेऊन करावं, म्हणजे करायचंय. पण मग कसं शक्य आहे ते? ये समस्या है रे, क्या बोलने का. खूप convince टाइम तर करावं लागतं. लागेल, पण कन्व्हिन्स करायला पाहिजे. कारण पण मला असं मला असं वाटतं वाटतं की तो पण 1 वर्षापासून घरी कन्व्हिन्स करतोय, तर घरचे कन्व्हिन्स होत अजून नाही. यार, लास्ट टाइम आम्ही त्याच्या घरी फोन पण केला होता, तिकडून आम्ही लई मोठं कौतुक ऐकलं. त्याच्यानंतर मग आशिषची हिंमतच झाली नाही परत घरी बोलायची. मला असं वाटतं म्हणजे आशिषने त्याच्या पद्धतीने ट्राय केलंय. तर तुला काय वाटतं श्वेता, म्हणजे काय ह्या सिच्युएशन मध्ये तू इमॅजिन कर की तू त्याची गर्लफ्रेंड आहे. म्हणजे इमॅजिन करू बरं का, फक्त इमॅजिन करायचंय Imagine. की श्वेता आशिषची गर्लफ्रेंड ठीक आहे, आहे. imagine. हा, इमॅजिन कर. तर तू सांग कसं डील केलं पाहिजे त्यांनी ह्या मला असं सिच्युएशन. वाटतं की लग्न करायला पाहिजे पहिले, कारण घरचे ऍट द पॉइंट अग्री होऊन जाता. आणि पार्टनर एक असं आहे लाईफ मध्ये की लाईक पार्टनर चांगला भेटला तर चांगलं होतं, आणि वाईट पार्टनर भेटला तर पुढे होते आयुष्य कसं होतं ते कोणालाच नाही माहिती. भाई तेरे को क्या लगता, तेरा लाइफ पार्टनर कैसा है, मतलब सॉरी जी गर्लफ्रेंड आहे तुझी ती कशी आहे? चांगली आहे ती, समजूतदार आहे. हा, म्हणजे तुला वाटतं की तिला जर मी सोडून दिलं हा. तर मला तिच्यासारखी दुसरी भेटेल? नाही थोडं नियर टू इम्पॉसिबल आहे भेटणं. तसं करायचं आहे, पण तेच घरच्यांच्या विरुद्ध जाऊन नाही करू शकत ना, ते प्रॉब्लेम आहे. तर मग काय सोल्युशन काय याच्यावरती? तेच कन्व्हिन्स करत राहायचं. आणि नाही झाले ऍट द एंड कन्व्हिन्स तर मग बघू काय करे. मग दुसरं लग्न करशील का तू? नाही, ऑनेस्टली आन्सर दे, तू दुसरं लग्न करशील का? मे बी यार सांगू शकत नाही काहीच. नाही हे हुआ तो क्या करेगा. हा, तू नाही काय केलं असतं? मी केलं असतं भाई दुसरं लग्न. पण केलं असतं. त्याला करायचंय दुसरं लग्न. एक मिनिट, अरे याच्यात आपला काही पॉइंट आहे का? आरेचे घरचे ऍग्री, आमचे घरचे ऍग्री. रिएक्शन बघा आरोहीची, हिने गेली केलं असतं. अरे बा, मग पुढे फ्युचर पण वाढवायचं असतं ना. वाढवायचंच असतं का फ्युचर? पण इथं आपला मुद्दा कुठून आला? एक मिनिट, म्हणजे प्रेम करायचं आणि द्यायचं सोडून आणि दुसरीकडे लग्न करायचं. मी मनातलं फिलिंग बोलू की नको? दुसरं लग्न केलं असतं. बरं 2 मिनिटं ब्रेक द्या. मी ना फक्त हे कशासाठी बोललो की आशिषच्या मनात काय ते कळावं म्हणून बोललो. आज शटअप समजून घे, थोडं समजून घे. प्रॅक्टिकली आपण सोबत आहे ना, आपलं लग्न होणार आहे. हा, त्या गोष्टीत वाद घालू नको. हा, जगू दे मला चुकत. हा, सांग बाई. काय मी सांगितलं ना, समजा मी जर त्या सिच्युएशन मध्ये असतो तर मी दुसरं लग्न केलं असतं फॉर एक्झाम्पल. पण प्रॅक्टिकली आपण सोबत आहे. शटअप. हा बाई सांग, तू काय केलं असतं? मी तेच काय कन्व्हिन्स करेल पहिले, प्रयत्न करेल. ऍट द एंडचा विषय आपल्याला घरचे कन्व्हिन्स नाही झाले मग तर- तिला विचारेल काय करू म्हणून फायनल. मग ती म्हणली तर मग बघल. बरं, ठीक. नाही करणार तर नाही मी यातलं. बरं ठीक आहे. आपण श्वेताला इमॅजिन करू तिथं. श्वेताला काय इमॅजिन करतोय, कारण ते दोघं खूप चांगले मित्र मैत्रिणी. हा, माझी खूप सो चांगली श्वेता friend आहे. खूप चांगली फ्रेंड आहे श्वेता. तो श्वेता आहे ना त्या सीन मध्ये इमॅजिन करू शकते स्वतःला, कारण श्वेताने बघितलेलं आहे याचं स्ट्रगल वगैरे. श्वेता तुला काय वाटतं, म्हणजे ऍट द एंड आशिषने काय करायला पाहिजे जर घरचे कन्व्हिन्स नाहीच झाले तर? म्हणजे दुसरं लग्न करायला पाहिजे, थांबायला पाहिजे, की और कुछ ट्राय कर सकता है वो? प्रॅक्टिकली जर आपण केलं तर लाईक लग्न तर होणारच आहे सगळ्यांचं. वो चाहे ना चाहे, पेरेंट्स जब एक लड़की जो जिस लड़की से इतना प्यार करते हैं, अगर पेरेंट्स अग्री नहीं करते हैं, मतलब वो लड़का अगर सुन रहा है पेरेंट्स को और इतने प्यार करने वाली लड़की को छोड़ रहा है, तो ये भरोसा नहीं है कि घर वाले बोलेंगे इस लड़की से शादी कर और वो लड़का नहीं करेगा. काय कळालं तुला? मला कळालं, पण मला पण कळालं. म्हणजे तुला नाही कळालं का? हा, त्याला माझी लँग्वेजच कळत नाही. थोडच्यांच्या विरोधात मला नाही वाटतं आशिषने गेलं पाहिजे. म्हणजे गर्लफ्रेंड त्याच्या आयुष्यात आता 3 वर्षापूर्वी आली, पण घरचे तर खूप आधीपासून आहे. घरच्यांच्या विरोधात जाणं हे फॉल्स आहे. बट घरचे विरोध करताय म्हणून जर त्यांनी त्याचं 3.5 वर्षाचं प्रेम सोडलं तर ते पण चुकीचं आहे. त्या पोरीसोबत त्यांनी सगळा वेळ त्याचा घालवलेला आहे. त्या पोरीनी पण तिचं करिअर सोडून आशिषच्या मागं होती. बाई तुझ्याकडे बोल, तुझ्याकडे. म्हणजे ती पोरगी आशिषच्या मागं होती आणि तिने पण ट्रस्ट दाखवला बाई, तिच्या घरच्यांनी पण ट्रस्ट दाखवला, म्हणूनच ती सोबत होती. आणि जर आता तू ह्या पॉइंटला जर तिला सोडलं तर ते तिच्यासाठी सुद्धा खूप जास्त वाईट होईल. बरोबर आहे. मला असं वाटतं. आणि सोल्युशन तर नाही सांगू शकत, बट माझं ओपिनियन असं आहे की कुछ स्कॅम हो सकता है, घरवाले मान जाएंगे. गाईज तुम्ही सांगा कमेंटमध्ये, म्हणजे काय ऑप्शन आहे. घरच्यांच्या विरोधात पण नाही जायचंय. इंटरस्टेट मॅरेज आहे, म्हणजे इंटरकास्ट पण नाही म्हणता येणार, इंटरस्टेट आहे. स्टेट दोघांचे वेगवेगळे, बाकी काहीच नाही. आणि
त्याच्या घरच्यांचं म्हणजे मी जेव्हा कॉलवर ऐकत होतो असं म्हणणं आहे की ती मुलगी जरा बोल्ड आहे, की चांगली मुलगी आहे माहिती का, म्हणजे ती आमच्या घरी भरपूर हसायला काय आलं? चांगली ती तारीफ चांगली मुलगी आहे आणि म्हणजे इतकी कष्टाळू आहे माहिती का, तिला म्हणजे कष्टाची जाणीव आहे, आशिषची सुद्धा जाणीव आहे, आशिषच्या कष्टाची जाणीव आहे. तिला पण नाही वाटत की ते घरच्यांच्या विरोधात गेलं पाहिजे, पण आशिषने हिंमत धरत नाही. गाईज मेन प्रॉब्लेम हा आहे की आशिष हिंमत धरत नाहीये, त्या प्रॉब्लेमला फेस करायची त्याची तयारीच नाहीये. यार आता एवढं सगळं बोलून मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. भाई तुम्हाला चड्डीचे बटणं नको लावू यार. शक्य होईल तोपर्यंत घरच्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पाहिजे, हे माझं ओपिनियन आहे. त्याचे घरचे पण माझ्या जवळचे, ती मुलगी आहे तिला मी माझं बहीण मानलेली आहे. सो मला पण काहीतरी असं वाटतं की आशिषने सेट झाला पाहिजे आणि माझं पर्सनल ओपिनियन आहे की आशिषने त्याच मुलीसोबत लग्न केलं पाहिजे. आणि आता आशिषच्या घरच्यांनी जर हा व्हिडिओ बघितला मग आशिष गेला. मग आशिष गेला भाई क्या कोण आम्ही दोघं ना काकू मला इथं नका मारू, या साईडला मारा. रिलेटिव्ह माहिती आहे. आम्ही रिलेटिव्ह आहे, आम्ही दोघं म्हणजे मावस भाऊ आहे. बट ठीक आहे, म्हणजे थोडे दूरचे आहे बट ठीक आहे, जवळचे आहे तसं काही नाही, जर एकदम जवळचे आहेत आम्ही बट ठीक आहे. मला असं वाटतं ऑडियन्स पण आपली फॅमिली आहे, आपण आपल्या घरच्यांना असं व्यक्त करू शकत नाही एखादी गोष्ट, तर मी पण कधी कधी कॅमेऱ्यासमोर व्यक्त होऊन जातो. सो आशिषची पण फिलिंग होती, मग मी म्हटलं चला आपण ऑडियन्सलाच विचारू. सो एक्सपोज केलेलं आहे आशिषला अशा पद्धतीने. आता कोणत्याच मुलीने त्याच्याकडे बघायचं नाही, कारण त्याच्या आयुष्यात ऑलरेडी एक सुंदर मुलगी आहे. कमेंट्स मध्ये ना आयडिया द्या त्याच्यासाठी, तो आहे ना पूर्ण कमेंट्स रीड करणार आहे, तर तुम्ही ना आयडिया द्या काय काय करू शकतो, कसं कन्व्हिन्स करू शकतो ते. श्वेताचं पण म्हणणं आहे की कुछ प्लॅन भी हो सकता है, अगर तूने ऐसा किया तो घरवाले मान जाएंगे. अरे ह्या सिच्युएशन मध्ये जर मी असतो त्याचं दुसरं लग्न केलं असतं. हा, तर तू दुसरं लग्न. अरे भाऊ तुझं तू सांग ना भाऊ काय केलं पाहिजे, तू सांग ना. तू मेरे तू तर माझ्यासोबतच लग्न केलं पाहिजे. काय केलं पाहिजे. तू कोणत्याही सिच्युएशनला असतो तू माझ्यासोबतच लग्न केलं पाहिजे, तू दुसरीकडे जाऊच नाही शकला पाहिजे बेटा. आता आहे ना आशिष दादाच्या मुद्द्यावर येऊयात. तर आशिष दादाने ना कन्व्हिन्सच करायला पाहिजे. कन्व्हिन्स हीच एक बेस्ट काय म्हणता येतं वे आहे. हा बेस्ट वे आहे. घरच्यांना मनवायचं वगैरे तेच करू शकतो तो. एकदम एक्स्ट्रीम लेवलला कन्व्हिन्स करायचं, एकदम रडापडी काय जे करता आलं ते करायचं, पण कन्व्हिन्स करायचं बस. कन्क्लुजन हेच आहे की आशिषला घरच्यांना कन्व्हिन्स करावं लागणार आहे. डेली थोडं थोडं हॅमर करत राहिला तर नक्की होईल. प्रत्येक लव्ह स्टोरीची हीच एक कथा आहे, कन्व्हिन्स करावंच लागतं. मी आता शब्दाला जागलेलो आहे, मी आशिषचं भांडं या ठिकाणी फोडलेलं आहे. सो ह्या व्हिडिओ खाली जर 3000 कमेंट आल्या तर आपण आशिषच्या घरी कॉल करायचा. हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. 3000 कमेंट करा, आशिषच्या घरी कॉल करू आपण. 3000 कमेंट नाही येऊ शकत, नाही होणार. डेड यू आर डेड. म्हणजे तुला घरी फोन करायचा ऐक ना लॉयल फॅमिली आहे. भाई करतील. 3000 कमेंट करा गाईज 3000 कमेंट करा, आशिषच्या घरी कॉल करू आपण एका व्लॉग मध्ये आणि डायरेक्ट आशिषच्या घरच्यांचं काय रिॲक्शन आहे. नाही प्लीज प्लीज घरी जिद्दीला पेटा प्लीज. आणि 3000 कमेंट रिपीट कमेंट करा, काही करा पण 3000 कमेंट करा. आणि अशा पद्धतीने आशिषचं भांडे या ठिकाणी फोडलेलं आहे. मी शब्दाला जागलेलो आहे, आता तुमची वेळ शब्दाला जागायची. 3000 कमेंट करा, आशिषच्या घरी फोन करू. आणि एक तुम्ही फॅमिली आहे म्हणून आम्ही आमचं मत ऑनेस्टली तुमच्या समोर मांडलेलं आहे. ती आशिषची गर्लफ्रेंड आहे, ती खूप जास्त डिप्रेशनमध्ये होती, म्हणून मग आम्ही खूप जास्त टाईम स्पेंड केला सोबत. तुम्हाला पण व्लॉगमध्ये दिसली असेल आशिषची मैत्रीण एखाद्या, ती खूप जास्त आमच्या घरी वगैरे येत होती, कारण ती पण खूप जास्त डिप्रेशनमध्ये होती. एक दिवस ती रडली गाईज, लिटरली रात्रभर ती रडली. पण आशिषला काही घेणं देणं नव्हतं, आशिष पादत पडला होता घरी. म्हणून मला असं वाटलं की यार आशिषला पण एकदा कळलं पाहिजे काय सिच्युएशन आहे काय नाही. आशिष पण थोडा सिरियस झाला पाहिजे, म्हणून असं सगळं झालं. आणि आहे अशी लव्ह स्टोरी आहे. सो तुम्ही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि 3000 कमेंट करा. आशिषच्या डायरेक्ट घरी फोन. मध्ये सजेशन द्या की काय करायला पाहिजे आशिषने. हां, आशिषला मी सगळ्या टॉप ज्या कमेंट असतील ना त्या सगळ्या वाचून सांगाल. A to Z कमेंट वाचाल. 3000 काय 10,000 जरी कमेंट झाले तरी सगळ्या वाचून सांगाल. एक्सपोज केलंय मी माझ्या मित्राला. सॉरी ब्रदर, सॉरी. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत मोबाईल अँड टेक केअर. तर डायरेक्ट 3000 कमेंट केलं ना तर मी नेक्स्ट व्लॉग मध्ये ना मी डायरेक्ट आशिषच्या गर्लफ्रेंडचे ना लिगली व्हिडिओमध्ये नाव घेऊन टाकल. आणि मी माझ्या मित्राला एक्सपोज केलं. भाई सॉरी यार, भाई सॉरी. लायक आहे हो.